की आज अजित पवार गटाकडनं उभा राहिलेले एक उमेदवार आपल्या समोर आहेत. मी त्यांचं नाव घेणार नाही. आणि आज हा त्यांच्या निवडणुकीतला कितवा पक्ष आहे याचा विचार करत असताना चंदगडचा कारखाना बंद पाडायचं पाप कुणाच्या माथ्यावर आहे या प्रश्नाचं उत्तर त्या उमेदवाराकडे बघत असताना शोधायचा प्रयत्न करा. एक कोणतरी चंदगड तालुक्यात काम करणारा कॉन्ट्रॅक्टर नाराज आहे कुणावर तरी आणि त्याला कोणतरी सुईचा उमेदवार पाहिजे आहे म्हणून चंदगड गडिंग्लजच्या उमेदवारांच्या समोर मतदारांच्या समोर शरद पवारांचा उमेदवार लादायचं काम चाललंय का या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. कुणीतरी आमचं वाईट केलं की आम्ही म्हणायचं माझ्या भावकीतल्या माणसानं कुठंतरी नेऊन माझ्यावर देव घातला का. काहीतरी वाईट घडलं की म्हणायचं देवानं माझं नशीब फुटकं म्हणून जन्माला घातलंय का. अरे तुम्हाला ह्या लोकशाहीमध्ये एवढ्या निसर्गसम्म तालुक्यामध्ये जन्म दिलाय, मतदानाचा अधिकार दिलाय. लोकशाहीत राजा जन्माला घालायची ताकद राणीला दिलेली नाही तर मतपेटीच्या माध्यमातून राजा जन्माला घालायची ताकद तुम्हा सगळ्यांना दिलेली आहे. मग या ताकदीचा तुम्ही वापर करणार आहे का नाही, केलाय का नाही या प्रश्नाचं खरं तर उत्तर तुम्हाला शोधायला पाहिजे. चंदगड गडिंग्लज आणि आजरा या विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन आणायचं, सुराज्य निर्माण करायचं, लोकराज्यातनं आपल्या प्रत्येक कुटुंबाला लोकशक्ती देणारा विचार स्वीकारायचा हा मनापासूनचा निर्धार घेऊन या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित राहिलेले सगळेच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं. या विभागाचा विश्वस्त प्रतिनिधी म्हणून मी काय करणार आहे याच्याबद्दलच्या आपल्या भावना आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवल्या. ते आपले उमेदवार आदरणीय मानसिंगरावजी खोराटे साहेब, खोराटे साहेबांना ज्यांनी आशीर्वादाचं पाठबळ देत असताना या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवलेली आहे ते आदरणीय शापूरकर साहेब. कर्नाटकात चंदगड तालुक्याच्या बाँड्रीवर जो मार्केंडेय शुगर म्हणून सहकारी साखर कारखाना चालतो त्या कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचे सगळे या ठिकाणी मानसिंगरावांना पाठबळ देण्यासाठी उपस्थित राहिलेले सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेणार नाही. पण सुराज्याच्या निर्मितीसाठी आपण का निर्माण केली. सुराज्य हे लोकराज्यामध्ये कुणीतरी येऊन निर्माण करावं का आपल्याला दिलेल्या अधिकारातनं आपण सुराज्याचा आग्रह धरणारी व्यवस्था निर्माण करावी या प्रश्नातनं निर्माण झालेला एक विचार आहे. आणि गेली 20 वर्ष या चंदगड गडिंग्लज आजरा तालुक्याशी एक नातं जोडून खरं तर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करतोय. प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संबोधित करत असताना मला सांगितलं पाहिजे की चंदगड तालुक्याला किती मोठा वारसा मिळाला आणि चंदगड तालुक्याची आजची अवस्था काय आहे याचं वर्णन खरं तर आता मानसिंगरावांनी आपल्या मनोगतामध्ये या ठिकाणी केलं. या तालुक्याला मिळालेल्या वारशाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रतापराव गुजरांच्या पासून खरं तर कोवाडमध्ये जन्माला आलेल्या स्वामी कादंबरीचं लिखाण ज्यांच्या हातून साकारलं त्या रणजित देसाईंच्या पर्यंतचा एक इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्याचा सन्मान म्हणून ज्या पु ल देशपांडेंची ओळख आपण सांगतो त्या जंगमहट्टीतनं जन्माला आलेल्या पु ल देशपांडेंचा इतिहास आपण त्या ठिकाणी सांगतो. आणि एवढा मोठा वसा आणि वारसा मिळालेला हा चंदगड तालुका, त्याला लागून असलेले गडिंग्लज आणि आजरा तालुके, या तालुक्यांच्या माथ्यावर मात्र दुर्दैवानं मागासलेला हा शिक्का दिसल्याचं चित्र घेऊन आपण जगतो. खरंच ही परिस्थिती नेमकी काय आहे, ही परिस्थिती नेमकी कुणी केली ह्या प्रश्नांचं उत्तर कधी आपण शोधणार आहे का. विधानसभेच्या निवडणुका लढवत असताना गट तट गटाचं साम्राज्य या भावनेच्या पलीकडे जाऊन ह्या लोकराज्यातनं आम्ही जी माणसं निवडून पाठवली त्यांनी आमच्यापर्यंत नेमकं काय आणलं आणि त्यांनी आणलेल्या विकासाच्या संकल्पनेतनं माझ्या जीवनात कुठला सकारात्मक परिवर्तन झालं या विषयाचा विचार आम्ही कधी अशा प्रकारच्या निवडणुकांना सामोरं जात असणारा करणार आहे का. या प्रश्नाचं उत्तर खरं तर कुठेतरी आज ह्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला आणि मला शोधायचं आहे.
मला सांगितलं पाहिजे, चंदगड तालुका ज्या वेळेला डोळ्यासमोर उभा राहतो, दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की गोवा असेल, पुणे असेल, मुंबई असेल, तिथं एखाद्यानं हॉटेल काढलं की हॉटेलमध्ये काम करायला माणसं पाहिजेत, मग चंदगडकडे बघा. ही दुर्दैवानं तुमच्या आणि माझ्या तालुक्याची ओळख खरं तर निर्माण करायचं पाप खरं तर ह्या तालुक्यात घडले का? आजही या चंदगड तालुक्यातले अनेक धनगरवाडे, अनेक डोंगरातल्या वाड्या वस्त्या मी ह्या व्यासपीठावर सांगू इच्छितो की 7वी नंतर जिल्हा परिषदेची शाळा संपल्यावर माध्यमिक शाळेसाठी 7-7, 8-8 किलोमीटर चालत जावं लागतं. जंगलातल्या रस्त्यानं मुलींना चालत सोडायला पालक तयार नसतात. मानसिंगराव, तुम्ही चंदगड तालुक्याच्या डोंगरी भागाचा आढावा घ्या. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर राईट टू एज्युकेशन ॲक्ट केल्यानंतर सुद्धा आजही आमच्या वाड्या वस्त्यातल्या 90% मुलींना 7वी नंतर शाळा सोडावी लागते. हे चंदगड तालुक्याच्या मुलींच्या माथ्यावर लिहिलेलं त्यांचं भाग्य आहे का? खरं तर ह्या लोकशाहीच्या विधिमंडळाच्या कामकाजातून आपण चंदगड तालुक्याला हे मिळवून दिलं का? या प्रश्नांचा कुठेतरी विचार, काहीतरी आपल्यामधल्या बदलांचा अधिकार आपल्याला आहे, या विचारावर विश्वास ठेवत असताना आपण सगळे करणार आहोत का? या प्रश्नाचं उत्तर खरं तर ह्या विधिमंडळाच्या निवडणुकीकडे बघत असताना तुम्ही सगळ्यांनी विचारात घेतलं पाहिजे, असं मला प्रामुख्यानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. खरं तर मी जास्त माझं मनोगत व्यक्त करणार नाही. मी तुमच्यासमोर 4 उमेदवार आज उभा आहेत. मानसिंगरावांच्या रूपानं जनसुराज्य शक्तीच्या वतीनं एक चांगलाच काम करणारा चेहरा आम्ही तुमच्यासमोर आणलाय. मी या आपल्या विरोधातल्या 4ही उमेदवारांचं विश्लेषण तुमच्यासमोर करणार आहे. खरं तर मला कुणावर टीका करायची नाही, पण प्रामुख्यानं तुम्ही मतदार म्हणून ह्या गोष्टीचा विचार करणार आहेत का नाही, हा प्रश्न मात्र तुमच्या मनामध्ये मला या ठिकाणी निर्माण करायचा आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की आज अजित पवार गटाकडनं उभा राहिलेले एक उमेदवार आपल्या समोर आहेत. मी त्यांचं नाव घेणार नाही. आणि आज हा त्यांच्या निवडणुकीतला कितवा पक्ष आहे याचा विचार करत असताना चंदगडचा कारखाना बंद पाडायचं पाप कुणाच्या माथ्यावर आहे, या प्रश्नाचं उत्तर त्या उमेदवाराकडे बघत असताना शोधायचा प्रयत्न करा. मला दुसरं तुम्हाला सांगितलं पाहिजे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं तुमच्या समोर काही उमेदवार उभा आहेत. या दोन्ही तालुक्यातनं ज्यांना प्रचंड मोठं राजकीय पाठबळ मिळालं, आशीर्वाद मिळाला, त्या पाठबळातनं नेमकं त्यांच्याकडनं आपल्याला काय मिळालं? दुर्दैवानं ह्या व्यासपीठावर सांगावंसं वाटतं, एक कोणतरी चंदगड तालुक्यात काम करणारा कॉन्ट्रॅक्टर नाराज आहे कुणावर तरी, आणि त्याला कोणतरी सुईचा उमेदवार पाहिजे आहे म्हणून चंदगड गडिंग्लजच्या उमेदवारांच्या समोर, मतदारांच्या समोर शरद पवारांचा उमेदवार लादायचं काम चाललंय का, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे, 2004 साली, त्याचं मी मुद्दाम 20 वर्षापूर्वीची आठवण तुम्हाला करून देणार आहे. शापूरकर साहेब आम्ही एकत्र होतो त्यावेळेला सुद्धा, आणि मी त्यावेळेला ऐकलं होतं, ह्या दोन्ही तालुक्याला एक आश्वासन देण्याचा प्रयत्न झाला. गडिंग्लज MIDCतली 150 एकर जागा एका कंपनीला दिली, 500 कोटीची गुंतवणूक येणार म्हणून सांगितलं, 7-8 हजार मुलांना नोकऱ्या लागणार म्हणून सांगितलं. आठवून बघा, 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. 20 वर्ष झाली. जे आज तुमच्याकडे तुतारी घेऊन मतं मागायला आलेले आहेत, जो वारसा घेऊन आलेले आहेत, ह्या मतांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या राजकारणातनं तुम्ही एका तरी माणसाला नोकरी लावायची होती. तो 300 कोटीच्या 3 रुपयाची तरी गुंतवणूक आम्हाला गडिंग्लजमध्ये बघायला मिळायला पाहिजे होती. म्हणजे किती फसवायचं, कुणाला फसवायचं, आणि पुन्हा ठळक माथ्यानं मतदारांच्या पर्यंत यायचं, हे धाडस तुमच्या सगळ्यांच्या समोर का होतंय? गडिंग्लजच्या, चंदगडच्या जनतेला गृहीत धरणारं राजकारण का चालतंय? चालवणारे चुकीचे आहेत का चालवून घेणारे चुकीचे आहेत? या प्रश्नाचं कधीतरी तुम्हाला उत्तर शोधावं लागणार आहे. कुणीतरी आमचं वाईट केलं की आम्ही म्हणायचं माझ्या भावकीतल्या माणसानं कुठंतरी नेऊन माझ्यावर देव घातला का? काहीतरी वाईट घडलं की म्हणायचं देवानं माझं नशीब फुटकं म्हणून जन्माला घातलंय का? अरे तुम्हाला ह्या लोकशाहीमध्ये, एवढ्या निसर्गसम्म तालुक्यामध्ये जन्म दिलाय, मतदानाचा अधिकार दिलाय. लोकशाहीत राजा जन्माला घालायची ताकद राणीला दिलेली नाही, तर मतपेटीच्या माध्यमातून राजा जन्माला घालायची ताकद तुम्हा सगळ्यांना दिलेली आहे. मग या ताकदीचा तुम्ही वापर करणार आहे का नाही, केलाय का नाही, या प्रश्नाचं खरं तर उत्तर तुम्हाला शोधायला पाहिजे.
आज तिसरा उमेदवार तुमच्या समोर उभा राहिला आहे. त्याचं नाव मी घेणार नाही, त्याचं चिन्ह पण मला माहिती नाही, पण मला आठवतंय की दौलत बंद पडल्यानंतर पुन्हा दौलत चालवायचा कुणीतरी प्रयत्न केला आणि ते चालवताना नेमकं काय घडलं. त्यावेळची ऊसाची बिलं पेंडिंग राहिली, तोडणी वाहतुकांच्या कामगारांचे सामान्यांचे पैसे पेंडिंग राहिले. मला आठवतंय दौलत ज्या वेळेला मानसिंगरावांना आम्ही चालवायला दिला, त्या जिल्हा बँकेत मी सुद्धा संचालक म्हणून काम करतो आणि त्यावेळेला हा प्रश्न डोळ्यासमोर तयार झाला की सिक्युअर्ड लोन हे जिल्हा बँकेचं होतं, त्याचे आम्हाला अधिकार होते, पण शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे त्याचा हिशोब जिल्हा बँकेने कसा करायचा. मानसिंगराव तुम्हाला आठवते का बघा. आणि मग सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचे पैसे भागवले पाहिजेत, ऊस उत्पादकाचे पैसे ठेवून उपयोगाचं नाही. आणि मग ते जादाचं पैशाचं बर्डन मानसिंगरावांच्या ह्या चालवण्याच्या करारावर ठेवायचा निर्णय झाला आणि ते सगळे भागवायचा प्रयत्न झाला. म्हणजे आप्पी पाटील नावाच्या उमेदवारानं शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं पाप जे केलं ते सुद्धा धुवायचं काम या मानसिंगरावनं केलं. आणि पुन्हा तो आणि तुमच्या समोर येऊन आज मतं जर मागणार असला तर मग चंदगड तालुक्यात काहीही केलं तरी चालतंय. मला वाटतंय दुर्दैवानं तोडणी वाहतूकवाल्यांचे 7-8 कोटी रुपये अजून गेलेले नाहीत, 14 कोटी रुपये अजून पेंडिंग आहे. म्हणजे मला वाटतंय एखाद्या सामान्य ऊस तोडणी मजुराचे 14 कोटी रुपये आपण देणं आहे आणि त्या गावात जाऊन एखादा उमेदवार मतं मागू शकतो. मला वाटते ही सहनशीलता, म्हणजे महाराष्ट्रात जर कुठल्या मतदारसंघाला सहनशीलतेचा पुरस्कार द्यायचं जर ठरवलं तर मला वाटते ते चंदगडलाच द्यावं लागेल. की एवढी मोठी सहनशीलता मला वाटत नाही कुणाकडे बघायला मिळेल. माणसं 1 रुपया भावानं बुडवला, एखाद्या बांधाला चुकून जर भावाचा नांगर लागला तर अंगावर कुऱ्हाडी घेऊन जाणारी आपली जात 14 कोटी रुपये बुडवणारी माणसं तुमच्या समोर देतात आणि मतं मागतात आणि आम्ही अशा प्रकारच्या सभा घेऊन टाळ्या वाजवतो. ही खरं तर काय नेमकं आपण या लोकशाहीची चेष्टा करतो का काय, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना ह्या निमित्तानं शोधायचं आहे. मला सांगितलं पाहिजे 4थ्या उमेदवाराबद्दल मी काय बोलायचं. म्हणजे दहीहंडी करायची का त्या दहीहंडीत काही वेगळा डिस्को करायचा, या असलं काहीतरी येऊन ह्या तालुक्याला जी शिकायची पाळी आली. म्हणजे काय नेमकं काय बोलावं मानसिंगराव मला कळत. आणि म्हणून एक विचित्र परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर ह्या निमित्तानं तयार झालेली आहे. आणि ह्या सगळ्या राजकीय चित्र मी सगळं तुमच्या समोर मांडले. माझ्यासमोर पत्रकार आहेत, मी जबाबदारीनं बोलणारा कार्यकर्ता आहे. काय माझं चुकत असलं तर मला सांगा. त्यातल्या कुणाचं विश्लेषण मी चुकीचं आणि राजकीय स्वार्थासाठी केलं असलं तरी मला सांगा. आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये खरं तर ह्या आजऱ्यात जन्माला आलेला एक मुलगा, शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा, ज्याच्या आई वडिलांना शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना इंजिनिअरिंगपर्यंतचं शिक्षण मला घेतलं पाहिजे आणि काहीतरी करून दाखवलं पाहिजे ह्या भावनेनं स्वतःला विकसित केलेला एक मुलगा, शुगर ट्रेडिंगमध्ये एक उद्योजक म्हणून नाव कमावलेला एक मुलगा, आज चंदगडमध्ये येऊन दौलतसारखा कारखाना 5 वर्ष यशस्वीपणानं चालवून दाखवलेला एक मुलगा, तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, तुमचं दुःख हे माझं दुःख म्हणून मला जगायला मिळावं, या भावनेनं काम करणारा एक मुलगा. मी एकटा 100 पावलं चाललो म्हणजे प्रगती नाही. मी ज्या गावात जन्माला आलो, ज्या भागात मला काम करायची देवानं संधी दिली, त्या भागातल्या 100 जणांना घेऊन जर मी एक पाऊल चालू शकलो तर ती प्रगती. ही लोकशाहीची व्याख्या स्वीकारणारा एक मुलगा, त्याला आमदार करायचं का कुणाला आमदार करायचं, हा निर्णय तुम्हा सगळ्यांना ह्या व्यासपीठावर घ्यायचा आहे. आणि स्वतःचं भविष्य आपण स्वतः बदलू शकतो, आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकतो. ही संकल्पना ह्या वेळच्या निवडणुकीमध्ये निवडून मानसिंगराव येणार आहे हे तुमच्या आज चेहरे बघितल्यावर मला जाणवते. पण नुसती निवडून येणं नको आहे. मोठ्या मताधिक्यानं चंदगड मतदारसंघासाठी काही आशा आकांक्षा घेऊन आम्ही मतदान करणार आहे. हे चित्र तुमच्या सगळ्यांच्याकडनं महाराष्ट्रात गेलं पाहिजे, ही अपेक्षा मी आज तुमच्या सगळ्यांच्याकडनं ह्या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक महिला भगिनी माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्याचा उल्लेख मानसिंगरावांनी केला. मी ज्याचा फार मोठा खुलासा करणार नाही की वारणा विश्व नावाची एक आमची वेबसाईट आहे, यूट्यूबला जाऊन ती माहिती घ्या आणि फक्त एक महिला या विषयावर काय काय आपण काम करू शकतो. माझ्या भगिनींच्या शक्तीला त्यांच्या आत्मशक्तीत रूपांतरित करत असताना कुठली कुठली व्यासपीठं आपण निर्माण करू शकतो आणि ह्या महिलांच्या माध्यमातून किती मोठं विश्व तयार करू शकतो,
मी एकाच गोष्टीचा उल्लेख करेन, अशा तुमच्यासारख्या कष्टकरी महिलांची एक छोटीशी पतसंस्था आम्ही निर्माण केली. माझ्या आईच्या नावावर ती पतसंस्था आहे, शोभाताई कोरे महिला पतसंस्था. आज 300 कोटीच्या वर ठेवी आहेत महिलांच्या पतसंस्थेच्या. महिलांनी निर्माण केलेलं एक आर्थिक विश्व त्या ठिकाणी साकारले. आज आपल्याला काही असं करायची इच्छा आहे का? आम्ही महिला सुद्धा आमच्या गावांच्या सहभागामध्ये काही काम करणार आहोत, काही करून दाखवणार आहेत, हा विश्वास घेऊन आम्ही 4 पावलं चालणार आहे का? आज तुम्ही हा सगळा विषय हातात घ्यावा आणि खरं तर ही महिला शक्तीनं ठरवल्याशिवाय या लक्ष्मीचा आशीर्वाद या चंदगड तालुक्याला मिळणार नाही. आणि तो देण्याचं सामर्थ्य खरं तर प्रचंड मोठ्या तुमच्या भावभावनांचं प्रतीक म्हणून मानसिंगराव खोराटेंना आमदार करत असताना तुम्ही करून दाखवावं, एवढंच मनापासूनचं आव्हान आज तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी करतो. आणि ह्या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी झालेल्या तुमच्या प्रत्येकाचा इतिहास, उद्याच्या चंदगडच्या भवितव्याचा इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल आणि त्यावेळेला त्या इतिहासात नावं कोरली जातील, त्या सुवर्ण अक्षरात तुमच्या सगळ्यांची नावं नोंदली जाणार आहेत की चंदगडला एका विधायक विकासाच्या दिशेनं नेणारं पहिलं पाऊल टाकणारे जर कोण होते तर ह्या परिवर्तनाच्या लढाईत झालेले तुम्ही सगळेजण आहात. आणि हे भाग्य तुम्ही स्वतःच्या आयुष्याला मिळवून द्यावं, एवढंच आव्हान आपल्या सगळ्यांना करतो. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ही मोठी शक्ती मानसिंगरावांच्या पाठीशी उभा राहावी, तो आशीर्वाद मानसिंगरावांना, मला, तुम्हाला सगळ्यांना देवा ज्योतिर्लिंगानं आणि रवळनाथानं द्यावा, ही मनस्वी प्रार्थना ह्या दोन्ही देवतांच्या चरणी करतो आणि माझं मनोगत संपवतो.